नमस्कार मित्रांनो, मी मुरघाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मोरया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आता आपण आहोत कुठे माहीत आहे? जुचंद्रा रेल्वे स्टेशनच्या इथे। तर इकडे यायचं कारण मित्रांनो, सकाळी आपलं इकडे जुचंद्राला काम होतं, तर ते आता काम आवरून आलो आपण परत इकडे जुचंद्रा रेल्वे स्टेशनच्या इथे। तर आता ऑलमोस्ट वाजलेत किती माहीत आहेत? 3:30 वाजलेत ऑलमोस्ट। आणि 3:11ची मित्रांनो इथून आपल्याला वसईला जाणारी ट्रेन असते, मेमो ट्रेन दिव्यावरून वसईला। तर ती मित्रांनो ट्रेन मिस आउट झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी वाट बघावी लागणार आहे दुसऱ्या ट्रेनची। ह्या ट्रॅकला, ह्या रूटला मित्रांनो ज्या आपल्या ट्रेन आहेत त्या थोड्या कमी आहेत, तर त्याच्यामुळे कसं वाट बघावी लागणार आपल्याला। आणि नंतर जी ट्रेन आहे ती 5:15ची ट्रेन आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला ऑलमोस्ट 2 तास तरी वाट बघावी लागणार आहे। इथून ऑटो पण नाही आहेत, आपल्याला नायगावला गेलो असतो आपण, तर मला पण माहीत नाही कसं काय आहे ते, पहिल्यांदाच आलो आहे। तर त्याच्यामुळे कसं आलं, इथून ऑटो वगैरे अवेलेबल नाही आहेत, तर चालत जाणं पण इम्पॉसिबल आहे। तर त्याच्यामुळे बोललो थोडीशी वाट बघूया ट्रेनची। तर मित्र हो, 5-10 मिनटात थोडीशी वाट बघितली आणि बोललो एवढं 2 तास इथे बसून काय करूया। तर बोललो उगत तरी वेळ फुकट घालवण्यापेक्षा बोललो थोडंसं इकडे आजूबाजूला जाऊन थोडंसं बघूया। आणि थोडंसं गुगलवर सर्च केल्यानंतर ना आपल्याला इकडे एक डोंगरावर मंदिर दिसलं आहे। तर ते मंदिर मित्रांनो कुठचं आहे, काय आहे, कसं काय आहे हे जाऊन तिकडे आपण जाऊन बघूया कसं काय आहे ते। आणि उगत तरी वेळ फुकट घालण्यापेक्षा ते एक आपण काम करूया, थोडंसं चालत जावं लागणार आहे आपल्याला। तर चला, तर आता आपण पोचलो आहोत श्री चंडिका देवी माता मंदिराच्या या प्रवेशद्वाराच्या इथे। तर भरपूर मोठा मित्रांनो मोठा प्रवेशद्वार आहे। तर चला आतमध्ये जाऊया। तर मित्र आपण आता आलो इकडे, आपल्याला पूजेसाठी जे साहित्य लागतं तर इकडे आलो आहे। आणि या साईडला ही छकुली बघताय, काय करते तू? वेणी? अरे वा, कितवीमध्ये आहेस? अरे वा, आज शाळा नाही आज? अच्छा अच्छा। तर मित्रांनो बघताय तुम्ही इकडे एवढ्या कमी वयामध्ये पण मित्रांनो ती मेहनत घेते आहे। आणि त्या साईडला पण आहे, तिकडे बहिणी आहेत का तुम्ही दोघं? हां, तर इकडे आलात तर मित्रांनो आवर्जून यांच्याकडून तुम्ही, इकडे काकी वगैरे आहेत सगळ्या आपल्याच गावच्याच आहेत, तर त्याच्यामुळे तुम्ही आपल्या मराठी माणसांकडून तुम्ही अशा ह्या वस्तू साहित्य घ्या तुम्ही। इकडे बरीचशी मंडळी आहेत आपल्या इकडे, मराठी आहेत मित्रांनो, आणि मराठी लोकांकडून तुम्ही ना अशा वस्तू, ह्याच वस्तू नाही तर मित्रांनो प्रत्येकजण आपला हा मराठी माणूस ना उद्योग क्षेत्रामध्ये आता हा पुढे यायला लागला आहे, तर त्याच्यामुळे त्यांना तुम्ही साथ द्या। तर बघितलं तुम्ही, छोटी मुलगी शिक्षण करून हे मित्रांनो काम करते आहे, तर खरोखर या छोट्याशा मुलींना सॅल्यूट आहे आपला। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराने मित्रांनो आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ना तुम्हाला असं काय दिसेल। आणि मित्र हो, आपल्याला स्टेशनवरून इकडे यायला नाही म्हटलं तर 15 मिनटं लागली, तर तुम्ही जर तसे चालणारे असाल तर, आणि हळूहळू वगैरे चालणार असाल तर 20 मिनटं लागतात। तर छान वाटलं, थोडंसं दमायला पण झालं आहे, कारण एवढं तापतं आहे ना मित्रांनो, बापरे बाप। तर मंडळी चला, जेवढं होईल तेवढं तुम्हाला मी हे मंदिर एक्सप्लोर करतो आहे। आणि आतमध्ये आपल्याला शूट करायला दिलं तर वेल अँड गुड, नाहीतर मग तुम्हाला बाहेरूनच दाखवेन। तर चला, तर मंडळी आपण मुख्य प्रवेशद्वाराने प्रवेश केला आणि 5 मिनटं चालत आपण वरती आलो या मंदिराच्या इथे। तर 5 मिनटं आपण पायऱ्या चढल्या, आणि ज्या आपण मित्रांनो पायऱ्या बघितल्या ना खूप छान स्वच्छ आणि क्लीन ठेवल्या आहेत, आणि त्याच पायऱ्यांना मित्रांनो कलर कामही खूप छान केलेलं लाल कलरचं, त्याच्यामुळे कसं बघायला बरं वाटतं। आणि तुम्ही इकडे बघताय आहे आपल्याला
मुख्य प्रवेशद्वाराने प्रवेश केल्यानंतर परत आपला हा दुसरा आपल्याला प्रवेशद्वार लागला आहे। तर इथून आपण आता वरती चालत जायचं आहे। पूर्णपणे चढण आहे पायऱ्यांची, तर त्याच्यामुळे थोडंसं धाप लागणार आपल्याला, तर असू दे, चला पायऱ्या चढत जाऊया आता वरती। मंदिराच्या बऱ्याचशा पायऱ्या चढत आता पोचलो आपण मंदिराच्या इथे। तर चला मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आता आपण प्रवेश करूया। तर मंडळी, आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला इकडे उजव्या साईडला तुम्हाला इकडे भली मोठी दगड दिसेल सफेद केलेली। तर कुठल्याही मंदिरामध्ये जात असाल तर सर्वप्रथम मित्रहो, अगोदर स्वच्छ पाण्याने हातपाय धुवा, त्याच्यानंतरच मग मंदिरामध्ये प्रवेश करा। तर आपण पण आता वरती आलो आहे, तर सर्वप्रथम आपण हातपाय वगैरे स्वच्छ पाण्याने धुऊया आणि मंदिरामध्ये प्रवेश करूया। तर या साईडला बघताय तुम्ही छान असं भाविक भक्तांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय इकडे केलेली आहे। तर मंडळी, स्वच्छ पाण्याने हातपाय धुवून आमचे तर झाले आहेत, तर चला आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करूया। तर मंडळी, श्री चंडिका मातेचं मंदिर हे पुरातन मंदिर आहे आणि हे मंदिर वसई तालुक्यातील जुचंद्र गावच्या पूर्वेस एका शानदार मस्तकृती पर्वतावर विराजमान झालेले आहे। हे मंदिर प्राचीन असून महाभारतकालीन म्हणजेच पांडवकालीन असावे असे सांगितले जाते। प्रचंड शिलाखंडाच्या गुहेत असलेल्या या पुरातन मंदिरात श्री चंडिका माता, श्री कालिका माता, श्री महिषासूर मर्दिनी माता, श्री गणेश यांचे पाषाणी पूर्वाभिमुख मूर्त्या तुम्हाला इथे बघायला भेटतील। कार्यसिद्धी व्हावी, संकट दूर व्हावे, रोगव्याधी बऱ्या व्हाव्यात म्हणून श्री चंडिका मातेची भक्त मनोभावे पूजा करतात। श्री चंडिका माता भक्तांच्या हाकेला सत्वर धावणारी, नवसाला पावणारी, भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी म्हणून प्रसिद्ध आहे। असुरांचे निर्दालन करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी जगदंबेने रुद्रावतार धारण केलेली श्री चंडिका, श्री कालिका व श्री महिषासूर मर्दिनी माता या तिन्ही रुद्र अवतारांचे एकत्र दर्शन फक्त जुचंद्र गावच्या गिरीशिखरावर वसलेल्या श्री चंडिका माता मंदिरातच घडते। म्हणूनच मित्रहो, हे मंदिर महाराष्ट्रात खूप विशेष आहे। तर मित्रहो, या मंदिरातील देवीची महती तुम्हाला मी सांगितली। तर आता तुम्हाला या मंदिराची रचना म्हणजेच मंदिर कसं बांधलं आहे ते तुम्हाला मी सांगतो। या मंदिरामध्ये सुसज्ज असा सभागृह, दीपमाळ, सुसज्ज जय चंडिका रंगमंच, श्री चंडिका देवी महाप्रसादालय, जय चंडिका भवन, प्रशस्त दर्शनी सभागृह, उद्वाहक म्हणजेच लिफ्ट। इथे मित्र हो, वयस्कर मंडळींना त्याचबरोबर अपंगत्वांना इथे लिफ्टची सोय आहे। त्याचबरोबर प्रशस्त प्रवेशद्वार, सुवर्ण कमानी, भव्य मैदान, स्वच्छ पानपोई, स्वच्छतागृह, वाहनतळ, सीसी कॅमेरे, सौर ऊर्जा प्रकल्प अशी एकंदरीत तुम्हाला मंदिराची रचना दिसून येईल। तसेच एक मला छान वाटते ते म्हणजे येथे दरवर्षी वृक्षारोपण केले जाते, त्यामुळे या मंदिरातील परिसर खूप छान अशा वृक्षारोपणाने सुशोभित झालेला आहे। मंदिरातून मित्र बाहेर आल्यानंतर तुम्हाला असा काही भाग दिसेल, तर छान असा मित्र हो क्लीन ठेवलेला आहे सर्वप्रथम, आणि छान असा तुम्हाला इकडे परिसर दिसेल। आणि त्याचबरोबर मित्र हो इकडे पण दाखवते तुम्हाला खाली किती उंच आहे ते।
तर त्या साईडला मित्र हो सामूहिक लग्न विवाह मित्र पार पाडतात तर खाली, तर तिकडे पण थोडंसं आपण जाऊन येऊया, बघूया कसं काय आहे ते। आणि इकडे इमारत बघता तुम्ही केवढी मोठी आहे या मंदिराची। आणि या इमारतीसाठीच मित्र हो लिफ्टची सोय केलेली आहे, कारण वयस्कर मंडळी असतात त्याच्यामुळे हे लिफ्ट इथे मित्र हो उपलब्ध आहे। तर मित्र हो संध्याकाळचं तर हे वातावरण बघा काय झालं आहे ते। तर 4 वाजले आहेत आणि 4 वाजता तुम्हाला असा नजारा दिसतो आहे, पूर्णपणे धुकं दिसतं तिकडे समोर आहे। आणि मगाशी आपण तिकडे होतो जुचंद्र रेल्वे स्टेशनच्या इकडे, तर हे जुचंद्र रेल्वे स्टेशन आणि या साईडला नायगाव रेल्वे स्टेशन आहे। तर तुम्हाला हे दोन्ही रेल्वे स्टेशन जवळ आहेत, तर तुम्हाला तिकडनं ऑटो, नायगाव स्टेशन तुम्हाला ऑटो बसेस वगैरे इकडे यायला तुम्हाला भेटतील। पण जुचंद्रावरनं तसं नाही आहे मित्रांनो, तुम्हाला चालत यावं लागेल, 15 मिनटं लागतील चालत यायला। तर आपण तिकडनं आपण चालत आलो सरळ सरळ असा। आणि इकडे बघता मित्रांनो पूर्णपणे झाडी आहे, आणि पहिला मित्रांनो हा जुचंद्र गाव होता, आणि आता बघता तुम्ही मोठमोठ्या अशा इमारती उभ्या झाल्या आहेत। तर विकास व्हावा, पण मित्रांनो असा नाही, कारण पूर्णपणे गाव हे बघताय तुम्ही, पहिलं गावचं वातावरण कसं होतं आणि आता ह्या शहरी भागाचं वातावरण कसं आहे, पूर्णपणे धुकट दिसत आहे तुम्हाला। तर ह्या कन्स्ट्रक्शनमुळेच। तर आपण पण थोडंसं कुठेतरी रोखलं पाहिजे या गोष्टीला। तर या साईडला बघता झाडी बाकी आहेत, तर कोण बिल्डर वगैरे आतमध्ये घुसला तर मित्रांनो इथे पण तुम्हाला ह्या इमारती उभ्या झालेल्या दिसतील। तर चला तर मित्र हो मंदिरामध्ये किंवा इतर परिसरामध्ये तुम्ही गेलात कुठल्याही भागामध्ये आणि मुख्य वन्यजीव मित्र प्राणी तुम्हाला दिसले तर त्यांना मित्र हो कृपा करून पाणी आणि काय तुमच्याकडे खायचं असेल, फळं असतील किंवा काहीही असून दे तर त्यांना मित्र हो द्या। तर वरती आपण पायऱ्या चढत वरती आलो, तर आल्यानंतर आपल्याला इकडे छोटीशी अशी शिडी दिसते आहे, तर वरती जाऊन बघूया काय आहे ते। तर हा भला मोठा मित्रांनो दगड आहे, वरती काय बाबू माकड आहे, जाऊन बघूया आपण वरती काय आहे ते मित्रांनो। हा तर इकडे मित्रांनो चिल्लर पार्टी आलेली आहे। तर असं तुम्हाला भला मोठा दगड दिसतोय, तर मगाशी आपण खालना बघितलं होतं, हे तुम्हाला दाखवलं होतं, तर आपण प्रत्यक्ष वरती आलो आपण। तर या साईडला तुम्ही कळस बघताय आणि त्याचबरोबर इकडेही कळस आहे, आणि इकडे पूर्णपणे मित्रांनो सौर ऊर्जेचं प्लॅन केलेलं आहे इकडे लाइटिंगसाठी। तर बघता इकडे सौर ऊर्जा छान वाटतं, वरती आलो एवढ्या वरती मित्रांनो। हा तर मंडळी त्या साईडला पण बघताय मित्रांनो वरती डोंगरावर म्हणजे ह्या दगडावर छोटंसं मंदिर आहे, तर आपण तिकडे जाऊया नको, कारण थोडीशी रिस्क आहे, आणि त्या छोट्या मुलांना पण सांगितलं आहे आपण जाऊ नका वरती, कारण पडण्याचे चान्सेस जास्त असतात। मंडळी वरून खाली बघितल्यानंतर किती उंच वाटते बघा, आणि इकडे पूर्णपणे जंगल आहे। आणि मित्रांनो ह्या डोंगरावर या दगडामध्ये मित्रांनो आपली ही
श्री चंडिका माता मंदिर इकडे प्रकट झाली आहे। तर आपण वरून खाली उतरलो आणि उतरताना तिसऱ्या माळ्यावर पुजाऱ्यांचे निवासस्थान आहे। तर त्याच्यानंतर परत आपण खाली उतरल्यानंतर परत इकडे मंदिराचं कार्यालय आहे, तर दुसऱ्या मजल्यावर। आणि आता आपण चाललो तर खाली। तर खालच्या माळ्यावर बघूया काय आणखी। तर इकडे बघताय तुम्ही इलेक्ट्रिक वाद्य आहे। तर चला खाली। तर मंडळी आपण मंदिरातून खाली उतरलो आणि मंदिराच्या उजव्या साईडला तर तुम्हाला अशी छान अशी झाडं दिसतील आणि असं वाटतं की गावाला आल्यासारखं। वा। तर मगाची तुम्हाला वरून दाखवली होती ना, तर मगाची तुम्हाला मी वरून दाखवली होती, तर प्रत्यक्ष आता मी खाली आलो आहे। तर छान वाटतं असं। तर मित्र मगाशी आपण तिकडे मंदिराच्या आपण ज्या पायऱ्या चढून वरती गेलो होतो तेव्हा एक मंदिराच्या उजव्या साईडला आपण छोटीशी दीपमाळ बघितली होती आणि इकडे आता मंदिराच्या दुसऱ्या भागाला म्हणजे दुसऱ्या बाजूला आलो आपण। तर इकडे पण मोठी म्हणजे जाड अशी असलेली तुम्हाला इकडे दीपमाळ दिसते आहे। वा। तर मित्र आपण पायऱ्या उतरत हा खाली आलो आणि खाली आल्यानंतर आपल्याला इकडे मंदिराच्या उजव्या साईडला तुम्हाला इकडे या मंदिराचं मित्रांनो प्रसादालय तुम्हाला दिसेल। तर हे समोर तुम्ही पाहताय आणि मित्र इकडे जे तुम्हाला हे पडदे लावलेले दिसत आहेत, छत वगैरे हे बांधतायत, तर हे मित्रांनो कशासाठी माहीत आहे? मित्रांनो ह्या मंदिरामध्ये काय माहीत आहे, सामूहिक विवाह आयोजित केले जातात। तर आताच मी वाचलं तिथे, तर 2 मे या दिवशी मित्रांनो सामूहिक विवाह आयोजलेले आहेत। तर कोणाला नोंदणी वगैरे करायची असेल तर तुम्ही इकडे नोंदणी करू शकता। तर तयारी मित्रांनो चालू आहे, इकडे बघताय तुम्ही। तर डेकोरेशन करतायत या साईडला। चला तर मित्र परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय मी। आणखीन एक गोष्ट मित्रांनो जाताना एक राहून गेली तुम्हाला सांगायची, ती म्हणजे काय माहीत आहे, तर याच मंदिरामध्ये मित्रांनो माझ्या एका जिवलग मित्राचा विवाह पार पडला होता। तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आहे लवकरात लवकर मित्रांनो या मंदिरामध्ये या आणि विवाहाची नोंदणी करा। तर मित्र खूप छान पद्धतीने माता श्री चंडिका देवीचं दर्शन झालं आणि आता आपण धावत धावत परत आलो इकडे जीवचंद्रा स्टेशनच्या इथे। तर बघितलं असाल मित्रांनो तुम्ही, मित्र तुम्ही आजच्या ह्या ब्लॉगमध्ये, तर थोडासा धावपळीचाच झाला कारण आपण आलो होतो दुसऱ्या कामासाठी, म्हणजे ते सकाळपासून मी तिकडेच होतो साईटवर। तर तिकडचं काम आवरून बोललो आलो होतो स्टेशनला 3:11ची ट्रेन पकडायला, पण ती मिस आउट झाली। त्याच्यामुळे तुम्हाला हे मित्रांनो आज छान प्रकारे दर्शन घडलं या मातेचं। तुम्ही बघितलं असाल कशा पद्धतीचं हे मंदिर आहे, तर ह्या 3:11च्या ट्रेनमुळेच मिस आउट झाल्यामुळे। तर असं बघितलाच मित्रांनो खूप छान मंदिर होतं, आतमधला ॲम्बियन्स बघितलात खूप छान होता, पायऱ्या बघितलात आणि मंदिरही तुम्ही बघितलात खूप छान नेटकं ठेवलं होतं। तर खूप बरं वाटलं। जसं मित्रांनो श्री आई जीवदानी मातेचं मंदिर आहे डोंगरावर, तसंच मित्रांनो हे सुद्धा आपल्या श्री चंडिका मातेचं मंदिर आहे। जसं तुम्ही जीवदानी मातेच्या मंदिरात जातात तसं मित्रांनो इकडे पण तुम्ही ह्या मंदिरामध्ये खरोखरच भेट द्या। खूप छान आहे मंदिर, कधी आलात तर यायचं असेल तर तुम्हाला मगाशी सांगितलंच, तर 2 रेल्वे स्टेशन आहेत, एक आपलं नायगाव आणि जीवचंद्र। पण जीवचंद्राला कसं आहे मित्रांनो माहीत आहे, ज्या वसई देवाला ज्या मेमो ट्रेन निघतात त्या म्हणजे त्यांचे वेळ कमी आहेत, तर जास्त नसतात त्या दिवसभरात। तर त्याच्यामुळे कसं जीवचंद्रावरून तुम्हाला थोडंसं चालत जावं लागेल, 15-20 मिनटं लागतील आणि त्याच्यानंतर मग
नायगावला तुम्ही उतरला तर नायगाववरनं तुम्हाला ऑटो त्याचबरोबर बसेस वगैरे तुम्हाला भेटतील अवेलेबल. तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्ही बघितलं असाल की कशा पद्धतीने आपलं हे मंदिर आहे श्री माता चंडिका देवीचं. तर चला आता व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे आणि परत एकदा आवर्जून सांगतो मित्रांनो, आपल्या घराबाहेर तुम्ही पडलात तर थोडंसं निसर्गाची काळजी घ्या. जिथे जाल तुम्ही कचरा हा तुम्ही तुमच्यासोबत बाळगा आणि तो कचरा कुंडीतच टाका. तर चला व्हिडिओ इथे थांबवतो. व्हिडिओ जर आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर चला पुन्हा भेटू अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि स्वयं राहा.